नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी प्रजेश पार्टे आणि माझ्यासोबत आहेत दामिनी. मित्रांनो, आपण आलो आहोत गावी आणि आत्ता मी आमच्या शेतावरती, जिथे आम्ही 2-4 वर्षापूर्वी आंबे लावले होते, ते पाहण्यासाठी आलेलो आहोत. हे बघा, सकाळीसुद्धा मी आलो होतो. सकाळीसुद्धा आलो होतो आणि तेव्हा मी तुम्हाला बोललेलो की मी संध्याकाळीसुद्धा येणार आहे दामिनीसोबत, कारण की तिलासुद्धा पाहायचं होतं आंब्यांना फुलं कशी आलीत ते. हे बघा, तुम्हालासुद्धा दाखवतो. हे बघा, एवढी जबरदस्त अशी ह्याला फुलं मस्त आलेत. आलं एकदम टपोरा टपोरा. आणि छोट्या-छोट्या एकदम बारीक-बारीक आंबे आलेत. त्यामुळे त्यांना आता सपोर्ट द्यावा लागणार आहे, कारण की एवढं वजन घेणार नाही त्या फांदी. पण आज मी त्यांना सपोर्ट देणार नाही. आज एक एक केळ आली होती, तिला तोडून नेण्यासाठी मी आलो होतो. कारण की जास्त केळी नाहीत आणि इथे जर राहिलं ना, तर इथे लक्ष द्यायला कोण नाही. मागे तुम्हाला डोंगर दिसतोय ना, हे सगळं वांदरांचं आहे. त्यामुळे त्या वांदरं काही ठेवणार नाहीत. त्यांना जर समजलं, आत्ता ते अजून खाली यायला सुरुवात नाही झाली, पण थोड्या दिवसात ते खाली येतात गावापर्यंत. त्यामुळे काय भेटेल ते खातात. आणि हे आंबे पण आत्ता तुम्हाला दिसतेत, पण मला वाटत नाही एकसुद्धा खायला भेटणार आहे, कारण की इथं लक्ष ठेवायला पाहिजे. आणि आम्ही जाणार आहोत सुरतला, त्यामुळं मला वाटत नाही ह्यातला एक आंबा पण खायला भेटेल. हा मोठा आंबा तुम्हाला दिसतोय ना, त्याच्यावरती एवढे आंबे येतात आणि तरीसुद्धा ते आम्हाला खायला भेटत नाही, एवढी वांदरं येतात इथे. आणि तो तर एवढा मोठा आंबा आहे आणि छोटे-छोटे आंबे त्याला तोडून टाकणार आहेत ते असं वाटतं. आणि अजूनपर्यंत आंबे येत नव्हते म्हणून हे टिकलेत. आणि आता यायला लागणार, तर याच्यावर बसला तर काय होईल तुम्ही विचार करा. 1, 2, 3, 3 आंब्यानं आले, तर वरती एक आलाय ना, वरती 3 आंब्यानंच आले फुलं. बघा. तो आंबा कुठला? ते बारके बारके आंबे आले ते तो ना. हा पण आहे आता. मला नाही, पण त्याला जास्त मोठे आहेत. हा त्याला जास्त मोठे पण ह्याला पण येते ते हे बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा. किती आहेत? मोजून काय करणार, पाणी नाही ना, त्यामुळे ते एवढी घेतात. पण मला आपल्या घरचे आणि बिना केमिकलचे. 1, 2, 3, 4, 5, 6. वरच्या बाजून सुरुवात करू. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. बोललो ना, 20 एक असते. 2 डझन. ती पकडून 2 डझन. येते अशी भरपूर, पण आता पाणी नाही येते, त्यामुळे ते फळ पुरेसं नाही. पाणी केळीला वाटत त्याला. यालाच असू दे की राहू दे अशीच. राहू दे. ती काढा. हा, अरे हा, ते पण आहे ना. छोटी आहे ती, भाजी करायला चांगली. हा रे, ह्याची भाजी पण होईल ना. भाजी होईल ना. दुसरा कुठे दिसतो का बघू. चला, आता केळी घेतले तोडून आपण आणि निघालेलो आहोत आता पुन्हा घराकडे, कारण की संध्याकाळ झालं, आम्हाला यायला उशीर झाला. त्यामुळं आता इथे जास्त थांबणार नाही आणि मग उद्या आपण पुन्हा भेटू. दामिनीने मी पुन्हा उद्या येणार आहोत संध्याकाळच्याच वेळी. केळ उद्या लवकर ये. हे काही भवन वारुळ. तुला काय वाटतंय? एक मी विचारतो तुला. आपण लहान होतो ते असं हे वारुळ दिसलं ते आपण काय बोलायचो? नागाचंच आहे, सापाचंच आहे. पण ते बनवतो कोण? मुंग्या. मग ते मुंग्यांचं असून सुद्धा आपण पहिले बोलायचो बघा सापाचं पण. सापाचं वेगळं असतो ना, वेगळं असं काय बनवायला मुंग्याच बनवतात. म्हणजे मुंग्या बनवून ठेवतात. मुंग्या बनवतात नाही, आयत्या बिळात नागोबा का बोलतात? मग म्हणजे साप जाऊन राहतो. साप कसा बनेल एवढा मोठा वारुळ? तेच. आयत्या बिळात नागोबा, तिथे मुंग्याच बनवतात आणि हा जाऊन त्याला राहतो तिथे. चल घे. गवतीच्या बघा. गवती चहा घ्यायची, सुकले पूर्ण. हे आता ह्याच्यात हे बघा, ही टाकायला केळी पिशवीत. कुठे गेली? पिशवीमध्ये टाकायला. जास्त येत नाहीत, कारण की फूल पूर्ण नाही, फळ पूर्ण ग्रो होत नाही, वाढ होत नाही त्याची, कारण की पाणी नाही ना त्याला भेटत.
पूर्ण उन्हाळा असं सुकून जातो, फक्त पावसाळीच पाणी भेटतं तेवढंच. त्यामुळं हे केळी 2च्या एवढ्या झाल्यात तरीसुद्धा त्या जगल्या, हे माझ्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे. काय तुला वाटतं? आशा होती की आपल्याला केळी खायला भेटतील. हां, पण बरं झालं. हे पिकेपर्यंत ठेवणार ना, तर आम्ही भाजी करून खाणार आहोत. काय राहतील ते राहतील आहे ना, काळी पडतील ना, पाणी नाही ना, तर त्याची स्किन आहे ना वरची चामडी, ती पूर्ण काळी पडत चालली होती. म्हणून आम्हीला बघायचं होतं म्हणून आम्ही आलो आहे आता. असं, चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.